राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम जोरदार सुरू आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा असा सामना रंगलाय। प्रत्येक मतदारसंघ महत्वाचा आहे। भाजपनं 400 पारचा नारा दिलाय। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटावर अस्तित्व राखण्याची वेळ आली आहे। त्यामुळे एकाच लोकसभा मतदारसंघात 2-3 सभा घेणं आलंच। त्यानुसार देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले। विजयाची निश्चिती असो किंवा नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार ही सध्या फडणवीसांवरच असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे ज्या शरद पवारांवर वयावरून टीका झाली, ते शरद पवारही लोकसभेसाठी मैदानात उतरलेत। एकूणच काय तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघंही पॉलिटिकल क्रायसिस मॅनेजमेंट करताना दिसतात। पण यात उद्धव ठाकरे कुठे आहेत असा सवाल आहे। पक्ष फुटल्यानंतर पवार पक्षासाठी जी धडपड करतायत ती उद्धव ठाकरे करत नाहीयेत का? लोकसभेच्या मैदानात फडणवीस पवार बाजी मारणार आणि उद्धव ठाकरे मात्र मागेच पडणार का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। आता सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांपासून सुरुवात करू। आता महायुतीनं आपल्या स्टार प्रचारकांची यादी ही जाहीर केली। मात्र या सगळ्यात मार्केट आले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाला। महायुती 3 पक्ष, भाजप सोबत शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांनाही फडणवीसांच्या सभा हव्यात। देवेंद्र फडणवीसांची सभा मिळाली की विजय निश्चित होतो अशी भावना महायुतीच्या उमेदवारांची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभांना जितकी मागणी आहे तितकीच मागणी ही फडणवीसांच्या सभांनाही आता दिसून येते। त्यामुळे राज्याच्या राजकारणातलं फडणवीसांचं महत्त्व हे अधोरेखित होत असल्याचं भाजप कार्यकर्ते सांगतात। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या नेत्यांनी फडणवीसांचे पंख छाटण्याच्या बातम्या येत होत्या। मात्र वास्तव परिस्थिती वेगळी असल्याचं दिसतंय। विजयाची हमी देणारी सभा असो की उमेदवारांची नाराजी, सर्व स्तरावर फडणवीसांच्या नावाला मार्केट आले। लोकसभा निवडणुका या देशाचं भविष्य ठरवणाऱ्या असतात। केंद्रीय मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरते। त्यामुळे केंद्रीय नेत्यांना मागणी असते। त्यामुळे मोदी शहा जोडींपैकी एकाची सभा उमेदवारांना हवी असते। अशात योगी आदित्यनाथांनीही राष्ट्रीय स्तरावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे। त्यामुळे त्यांच्याही नावाला जोरदार मागणी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता अधोरेखित करते। पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिलला आहे। 15 एप्रिल पर्यंत फडणवीसांनी 16 सभा घेतल्यात। प्रचाराला अजून 2 दिवस वेळ आहे। या सभांची भर पडू शकते। त्यामुळे फडणवीसांच्या सभांचा एकूण स्ट्राईक रेट इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्तीचा आहे। म्हणजेच फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यात 20 सभा घेतल्या तरी त्यांच्या सभा या 100चा आकडा आरामात गाठू शकतात। कार्यकर्त्यांना मात्र 125 ते 130 सभा फडणवीसांकडून अपेक्षित आहेत। फडणवीस सुद्धा या दिशेने प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांच्या वाढत्या सभा त्यांची मतदारसंघामधली वाढती स्वीकृती अधोरेखित करत असल्याचं कार्यकर्ते म्हणतात। फडणवीस मास लीडर नसल्याची टीका वारंवार झाली। 2019च्या लोकसभेत राष्ट्रवादी अविभक्त होती, तेव्हा शरद पवारांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला होता। फडणवीस हे केंद्रानं लादलेले नेतेत। महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाला मान्यता आणि लोकप्रियता मिळणार नसल्याचं बोललं गेलं होतं। यंदाची लोकसभा निवडणूक मात्र वेगळा संदेश देताना दिसते। फडणवीसांच्या सभा या भाजप सोबत सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटालाही हव्यात। हे शक्य झालंय फडणवीसांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे। मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा, फडणवीसांनी यातून मध्यमार्ग काढला। दोन्ही समाजाचा असंतोष समंजस्यात बदलला। पुढे मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळ दिली। अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं केलं। दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या। दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतलं। त्यातूनही योग्य मार्ग काढले। फडणवीसांचं हे सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्र आहे। राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न फडणवीसांनी केले होते। त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्वच वर्गांमध्ये फडणवीसांबद्दलची सकारात्मक भावना तयार झाली। त्याचं मतात रूपांतर करण्यासाठी फडणवीसांच्या सभा महत्त्वाच्या असं मत महायुतीचे नेते व्यक्त करतात। राज्यात फडणवीस विरुद्ध पवार आणि ठाकरे असा सामना रंगतोय। या दोन्ही शक्तींना एकत्र टक्कर देण्यासाठी फडणवीसांनी ही कंबर कसली आहे। परभणीचे उमेदवार महादेव जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं। यात फडणवीसांनी राजकीय कसब दाखवत जानकरांना आपल्याकडे खेचलं। अजित पवार गटाला सुटलेल्या जागेची उमेदवारी मिळवून दिली। इथं फडणवीसांनी पवारांना शह दिला। लगेचच पवारांनी उलटा डाव टाकला। माढ्यात मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचलं। पवारांनी फडणवीसांच्या खेळीची परतफेड केल्याचं बोललं गेलं। बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाणारे शरद पवार हे 6-7 दशकांच्या राजकारणाचा अनुभव या लोकसभा निवडणुकीत वापरतात। माढ्यात वेट अँड वॉचची भूमिका घेत त्यांनी फडणवीसांचा डाव उलटवला।
धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला. मोहिते पाटील घराणं पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आल्यानं माढा आणि सोलापूरच्या राजकारणात शरद पवारांची ताकद आता आणखी वाढली आहे. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी त्यांच्या जुन्या राजकीय विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्या. चंद्रराव तावरे, अनंत थोपटे आणि बारामतीमधील पवार कुटुंबियांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबियांची भेट घेऊन राजकीय शत्रुत्वाला शरद पवारांनी तिलांजली दिली. त्यानंतर काही काळापूर्वी शरद पवारांवर गंभीर आरोप करणारे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. आता एक एक पत्ते टाकत शरद पवार विरोधकांना आपल्या बाजूने करतात. फडणवीस आणि पवार आपल्या राजकीय नीतीतून एक एक डाव टाकतात. पण यात उद्धव ठाकरे मागे राहतात का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेत उद्धव ठाकरे मात्र फारसे ऍक्टिव्ह दिसत नाहीयेत. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीतही नाराजी नाट्य रंगतंय. मात्र ही नाराजी सोडवण्यासाठी सर्वांना सागर बंगलाच महत्वाचा वाटतो. फडणवीसांच्या निवासस्थानी चर्चेच्या अनेक मालिका पार पडतात. दिवसभर सभा आणि संध्याकाळी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ फडणवीसांवर आली आहे. महायुतीत जागा वाटपावरून गोंधळ आहे. मात्र कोणत्याही नेत्यानं टोकाची भूमिका घेतली नाही. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस शिवसेना भिडतीये. मुंबईचंही चित्र तसंच आहे. हे घडत असताना महायुतीत शिस्त राखण्यासाठी फडणवीस यशस्वी ठरल्याचं चित्र आहे. मात्र मवियातल्या नाराजी नाट्याबाबत असं चित्र नाही. सांगलीशिवाय मुंबईतल्या अनेक जागांवरून काँग्रेसची ठाकरेंवर नाराजी आहे. सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील बंड करून अपक्ष निवडणूक लढू शकतात. ठाकरेंसोबत युती करून महाविकास आघाडीत आलेले प्रकाश आंबेडकरही ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतून बाहेर पडले. या सगळ्या गोष्टींचा फटका हा उद्धव ठाकरेंना निवडणुकात बसू शकतो. आता पवार आणि फडणवीस त्यांच्या राजकीय डावपेचातून लोकसभेत बाजी मारतील आणि उद्धव ठाकरे मागे पडतील असं आपल्याला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.